सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येण्यास सुरुवात झाली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला असून महायुतीकडून युतीबाबत कुठलाही निर्णय झालेला नसून एकीकडे भाजपने 55 पारचा नारा दिला असून नुकत्याच झालेल्या भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत भाजपाने विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपातील इच्छुक उमेदवारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। धुळे महानगरपालिकेची निवडणूक ही 55 जागांवर भाजपा लढविणार असून सर्व जागांवर विजयी होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्त्वाची सूचना। 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल 85% शास्तीमध्ये सवलत। तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील। आजच कर भरा, शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा। नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित।